मित्रांनो, सध्या लॉकडाऊन सुरू आहे. आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित असालच अशी अपेक्षा ठेवून आजच्या या उच्च न्यायालयाच्या संदर्भात आपण विचार करूया. आज आपण उच्च न्यायालयाच्या रचनेचा विचार करणार आहोत. भारताने संघराज्याचा स्वीकार केला. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ हे केंद्र आणि राज्य या दोन्ही ठिकाणी वेगळे आहे, पण न्यायालयाच्या बाबतीमध्ये आपण एकात्म स्वरूपाची रचना स्वीकारलेलं आपण बघितलं. म्हणून घटक राज्यामध्ये जे न्यायालय आहे, जे सर्वोच्च न्यायालय म्हणजे घटक राज्यातील जे सर्वोच्च न्यायालय आहे ते उच्च न्यायालय किंवा हायकोर्ट म्हणून ओळखले जाते. भारतीय संविधानाच्या कलम 214 ते 231 यामध्ये आपल्या उच्च न्यायालयाच्या तरतुदी संबंधीचा विचार केलेला आहे. यामध्ये मग उच्च न्यायालयाची रचना कशी असेल, सभासद संख्या, सभासदांची नेमणूक कुणाकडून होणार, त्यांना वेतन किती दिलं जाणार, त्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असेल, त्यांना पदावरून काढण्यासाठीची प्रक्रिया काय आहे, कुणासमोर शपथ घेतील, या सगळ्या बाबींचा सखोल अभ्यास म्हणजे सखोल विवेचन या तरतुदीमध्ये केलेला आहे. आणि याशिवाय उच्च न्यायालयाला जे काही अधिकार आहेत त्या अधिकाराचाही विचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. म्हणून भारतीय राज्यघटनेचे जे कलम 214 ते 231 या कलमांमध्ये उच्च न्यायालयाच्या संदर्भात विचार केलेला आहे. आता या उच्च न्यायालयाच्या संदर्भात सुरुवातीला भारतीय राज्यघटनेत अशी तरतूद होती की एका राज्यामध्ये एक उच्च न्यायालय असेल. एका राज्यामध्ये एक उच्च न्यायालय, परंतु त्यानंतरची घटना दुरुस्ती करण्यात आली, 7वी घटना दुरुस्ती. मित्रांनो बघा, सुरुवातीला आपल्या भारतामध्ये एका राज्यासाठी एक न्यायालयाची व्यवस्था करण्यात आलेली होती. परंतु जी 7वी घटना दुरुस्ती आहे, या 7व्या घटना दुरुस्तीमध्ये यामध्ये असं सांगण्यात आलं की एक किंवा एकापेक्षा जास्त राज्यांसाठी एक उच्च न्यायालय असू शकेल. आणि अशा प्रकारे आपण पाहतो की आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही बॉम्बे हायकोर्ट आहे, या बॉम्बे हायकोर्टचं जर आपण बघितलं तर गोवा आणि महाराष्ट्र या 2 राज्यांचं मिळून एक उच्च न्यायालय आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे उच्च न्यायालय कोणत्या घटना दुरुस्तीने जर अस्तित्वात आलं असेल तर 7व्या घटना दुरुस्तीनुसार 2 किंवा 2 पेक्षा अधिक केंद्रशासित प्रदेशासाठी एक सामूहिक उच्च न्यायालय स्थापन करता येईल अशी तरतूद त्यामध्ये केली गेली. जसे आपण पाहतो आसाम आहे, मणिपूर आहे, मेघालय, मिझोराम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा हे जे छोटे छोटे प्रदेश आहेत, या प्रदेशांसाठी गुवाहाटी हे एकच उच्च न्यायालय आहे. म्हणून एक किंवा एकापेक्षा अनेक राज्यांसाठी मिळून सुद्धा एक उच्च न्यायालय असू शकतं, अशा प्रकारची तरतूद आपल्या भारतीय राज्यघटनेच्या 7व्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे. म्हणून मित्रांनो लक्षात घ्या की एका राज्यासाठी एक उच्च न्यायालय सध्या नाही. काही ठिकाणी एकही आहे, पण काही ठिकाणी मात्र अनेक राज्यांसाठी एकच उच्च न्यायालय असल्याचे आपण बघितले. आता आपण उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या सभासद संख्येचा विचार करणार आहोत. मित्रांनो, आपण बघितलं की सर्वोच्च न्यायालयाच्या सभासद संख्येमध्ये एक मुख्य न्यायाधीश आणि इतर 34 मॅक्झिमम न्यायाधीश म्हणजे जास्तीत जास्त 34 न्यायाधीशांची संख्या ही निश्चित करण्यात आलेली आहे. तेव्हा आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की आपल्या भारतामध्ये एकूण 25 उच्च न्यायालय आहेत. मग या सर्व 25 उच्च न्यायालयातील सभासदांची संख्या म्हणजे एक मुख्य न्यायाधीश असेल आणि इतर सभासद किती म्हणजे इतर न्यायाधीश किती असतील, असा जर आपल्या मनात प्रश्न येत असेल तर मग ही समान सारखी संख्या आहे का? तर ही कधीही समान सारखी संख्या नाही. म्हणजे सर्वच उच्च न्यायालयामध्ये जेवढेही न्यायाधीश आहेत त्यांची जी इतर न्यायाधीशांची संख्या आहे ही सारखी नाही. यामध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतो. मग आता हा फरक कशाच्या आधारावर केला गेला? तर मित्रांनो लक्षात घ्या की आपल्या भारतामध्ये लोकसंख्या, त्या प्रदेशाचं क्षेत्रफळ आणि त्यानंतर त्या भागातल्या कामाचा विचार करून म्हणजे कार्याचा भार विचारात घेऊन या ठिकाणी त्या न्यायाधीशामध्ये म्हणजे न्यायालयामध्ये किती न्यायाधीश असले पाहिजे हा संख्या ठरविण्याचा अधिकार या ठिकाणी राष्ट्रपतींना आहे. म्हणून उच्च न्यायालयात किती न्यायाधीश इतर असले पाहिजे हा राष्ट्रपतींकडनं ठरवण्याचा भाग. सध्या आपल्या भारतामध्ये जे 25 न्यायालय आहेत, या 25 न्यायालयातील एकूण सभासदांची संख्या जर आपण विचारात घेतली तर आपल्याला असं लक्षात येईल की ही संख्या एकूण आहे 1079. आणि या 1079 पैकी प्रत्येक राज्यामध्ये सारखे न्यायाधीश नाहीत. मग यातल्या जे परमनंट न्यायाधीश आहे, या परमनंट न्यायाधीशांची संख्या जर आपण विचारात घेतली तर ही संख्या आहे 771. म्हणजे परमनंट न्यायाधीश आहेत 771 आणि त्या ठिकाणी
ऍडिशनल म्हणून ज्यांना जास्तीचं काम विचारात घेऊन जे जास्तीचे न्यायाधीश नियुक्त करण्यात आलेले आहे अशा न्यायाधीशांची संख्या आहे 308. अशा प्रकारे आज आपल्या संपूर्ण भारतामध्ये सर्व उच्च न्यायालयामध्ये कार्यरत असलेल्या न्यायाधीशांची संख्या ही 1079 आहे. आता आपल्याला प्रश्न पडतो की ही संख्या कमी जास्त करण्यात आलेली आहे. मग आपल्या सगळ्यात जास्त संख्या ही कोणत्या राज्यामध्ये आहे, म्हणजे कोणत्या हायकोर्टमध्ये जर सगळ्यात जास्त संख्या असेल तर ती आहे अलाहाबाद हायकोर्टमध्ये, आणि ती जी संख्या आहे अलाहाबाद हायकोर्टमध्ये ती 160 आहे. म्हणून सगळ्यात जास्त संख्या ही 160 अलाहाबाद हायकोर्टला आहे. मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टमध्ये किती इतर न्यायाधीश असतील असाही प्रश्न आपल्या मनात आला असेल. तर बॉम्बे हायकोर्टमध्ये एकूण 94 न्यायाधीश या ठिकाणी कार्यरत आहेत. यापैकी 71 हे परमनंट आहे आणि 23 जे इतर न्यायाधीश आहे ऍडिशनल म्हणून त्या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत. अशा प्रकारे एकूण या ठिकाणी 94 न्यायाधीश आपल्या महाराष्ट्राच्या न्यायालयामध्ये म्हणजे न्यायालयामध्ये उच्च न्यायालयात कार्यरत आहेत. मित्रांनो, ही संख्या ठरवण्याचा अधिकार शेवटी राष्ट्रपतींना आहे. तिथली लोकसंख्या, क्षेत्रफळ आणि कार्याचा व्याप हे लक्षात घेऊन ही संख्या ठरवली जाते. आता आपण न्यायाधीशांच्या नेमणुकीच्या बाबतीत विचार करणार आहोत. आपण मागे बघितलं की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक ही राष्ट्रपतींकडून केली जाते आणि सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशांची नेमणूक करत असताना राष्ट्रपती त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने करतात. मग आता उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करत असेल असाही प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. मग उच्च न्यायालय जर राज्यात असेल तर त्या राज्यातल्या राज्यपालांकडनं उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक होते का? मग इतर न्यायाधीशांची नेमणूक राज्यपाल करतात का? सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने म्हणजे उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाच्या सल्ल्याने राज्यपाल करतात का असा प्रश्न आपल्या मनात सहज निर्माण होतो. पण मित्रांनो, हे लक्षात घ्या की घटनेमध्ये अशी तरतूद केलेली आहे की उच्च न्यायालयाचे जे कोणी न्यायाधीश असतील, मग ते इतर न्यायाधीश असतील किंवा सरन्यायाधीश असतील, त्यांची नेमणूक ही राष्ट्रपतीकडूनच केली जाते. आणि राष्ट्रपतींना ही नेमणूक करत असताना या ठिकाणी म्हणजे बघा, उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची नेमणूक करत असताना न्यायाधीशाला या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाशी सल्लामसलूत करूनच निर्णय घ्यावा लागतो. त्याशिवाय ते निर्णय म्हणजे ते निवड करू शकत नाही. आणि ही निवड करत असताना त्या राज्याच्या राज्यपालाशी सुद्धा सल्लामसलत करणं गरजेचं आहे. म्हणून उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची नेमणूक करताना राष्ट्रपती करत असतील तरी ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा म्हणजे सरन्यायाधीशांचा सल्ला तसेच त्या संबंधित राज्याच्या राज्यपालाच्या सल्ल्यानेच करतात. याशिवाय इतर न्यायाधीशांच्या निवडीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर या ठिकाणी इतर न्यायाधीश जे उच्च न्यायालयातील आहे त्यांची निवड करताना राष्ट्रपतींनाच हा अधिकार आहे. राष्ट्रपती ही निवड करत असताना या ठिकाणी आपण पाहतो की सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचा सल्ला घेतीलच. याशिवाय उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचा सल्ला सुद्धा त्यांना इथे घ्यावा लागतो आणि राज्यपालांचाही सल्ला घ्यावा लागतो. म्हणून इतर न्यायाधीशांच्या नेमणुकीच्या वेळेस राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, त्या संबंधित राज्याचे राज्यपाल आणि उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचा सल्ला घेऊनच ही निवड करतात. मग आता आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की ही निवड करण्यासाठी सल्लामसलत करणं राष्ट्रपतींना बंधनकारक आहे का? तर याचं उत्तर हो. जोपर्यंत राष्ट्रपती सल्लामसलत करून काम करणार नाही, कारण घटनेनेच याची तरतूद केली की त्यांच्याशी सल्लामसलत करूनच ही निवड करावी, म्हणून राष्ट्रपतींना या इतर न्यायाधीशांची नेमणूक करत असताना किंवा सरन्यायाधीशांची नेमणूक करत असताना सल्ला घेणं बंधनकारक आहे. आणि अशा प्रकारे उच्च न्यायालयाच्या नेमणुकीबाबत राष्ट्रपतींना अधिकार जरी असला तरी इतरांशी सल्लामसलत करूनच ते ही निवड करू शकतात. आता यानंतर आपण पात्रतेचा विचार करूया. पात्रतेचा विचार करत असताना आपल्या असं लक्षात येतं की सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशासाठी जशा पात्रता ठरविण्यात आल्या आहेत तशाच प्रकारच्या पात्रता ह्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी ठरविण्यात आल्या. केवळ अनुभवाच्या बाबतीत थोडासा फरक आहे आणि या संदर्भातल्या म्हणजे आपल्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड करत असताना जी पात्रता निश्चित करण्यात आलेली आहे त्या संबंधी घटनेमध्ये नोंद आहे. घटनेचं कलम 217(2) जे आहे 217(2) मध्ये या संबंधीची नोंद केलेली आहे आणि पात्रता निश्चित केली की जर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी एखाद्या व्यक्तीची नेमणूक करायची असेल तर तो पहिल्यांदा भारताचा नागरिक असणं अत्यंत आवश्यक आहे. जसं आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये बघितलं तो भारताचा नागरिक असणं अत्यंत आवश्यक आहे, तशीच कंडिशन उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बाबतीत पण आहे. जी दुसरी कंडिशन त्या ठिकाणी अनुभवाच्या बाबतीत होती
10 वर्षाचा आणि 5 वर्षाचा अनुभव त्या ठिकाणी अपेक्षित होता. म्हणजे 10 वर्ष वकिली आणि 5 वर्ष उच्च न्यायालयातील म्हणजे न्यायाधीश पदाचा अनुभव तिथे अपेक्षित होता. इथे मात्र 10 आहे. म्हणजे 10 वर्ष त्यांनी वकिली केल्याचा अनुभव, तोही उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात वकिली केल्याचा अनुभव असणं अत्यंत आवश्यक आहे. किंवा 10 वर्ष त्यांनी कोणत्याही न्यायालयामध्ये न्यायाधीश पदाचा त्यांना अनुभव असला पाहिजे. म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये 5-10 तर उच्च न्यायालयामध्ये 10-10 ह्या विषयी आपण लक्षात घ्यायचं की 10 वर्ष न्यायाधीश पदाचा अनुभव आणि 10 वर्ष वकिलीचा अनुभव हा त्या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करताना राष्ट्रपतींना विचारात घ्यावा लागतो. याचाच अर्थ आहे की ती व्यक्ती निष्णात कायदेपंडित असली पाहिजे. म्हणजे राष्ट्रपती मनाने त्या ठिकाणी त्यांचा निर्णय घेऊ नाही शकत. ज्या व्यक्तींकडे तो अनुभव असेल, म्हणजे जी व्यक्ती निष्णात कायदेपंडित आहे, अशाच व्यक्तींची निवड या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी केली. आता आपण उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कार्यकालाच्या संदर्भात विचार करणार आहोत. आपण बघितलं की कार्यकाल जसा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा निश्चित नाही, त्यांचा सेवानिवृत्ती वय दिलेला आहे, त्याच पद्धतीची तरतूद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बाबतीत सुद्धा करण्यात आली आहे. म्हणून उच्च न्यायालयाचा न्यायाधीश एकदा नियुक्त करण्याचा अधिकार आहे, तो किती वर्ष राहील याची गॅरंटी नाही. कारण त्यांच्या नियुक्तीचा अधिकार राष्ट्रपतींना आहे, परंतु सेवानिवृत्ती वय ठरवलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वेळेसच ते पदावरनं या ठिकाणी जातात. मग आपण पाहिलं की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं सेवानिवृत्ती वय हे 65 वर्ष ठरवण्यात आलेलं आहे. परंतु आपल्याकडे उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या किंवा इतर न्यायाधीशांचा सेवानिवृत्ती वय जे आहे ते 62 आहे, 62 ठरविण्यात आलेलं आहे. या संदर्भात जर आपण विचार केला तर आपल्या भारतामध्ये 1963 मध्ये जी 15वी घटना दुरुस्ती झाली, या 15व्या घटना दुरुस्तीने हे वय 62 करण्यात आलं. त्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं सेवानिवृत्ती वय 62 होतं आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं सेवानिवृत्ती वय 60 होतं. परंतु या 15व्या घटना दुरुस्तीने यामध्ये जो बदल झाला त्यानुसार आज आपण पाहतो की आपल्याकडे उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहे त्यांचं सेवानिवृत्ती वय हे 62 आहे. कार्यकाल संपण्याआधी जर सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची इच्छा झाली तर ते राजीनामा देऊ शकतात. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जसा अधिकार आहे तसाच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सुद्धा अधिकार आहे की जर त्यांची इच्छा झाली की कार्यकाल संपण्यापूर्वी आपल्याला पदभार सोडायचा आहे तर ते स्वेच्छेने राजीनामा देतील आणि आपला पदभार सोडू शकतात. परंतु आपण बघतो की जर एखाद्या व्यक्तीची नियुक्ती झाल्यानंतर त्या व्यक्तीने घटनाबाह्य कृत्य केलं असेल किंवा ती अकार्यक्षम असेल किंवा तिच्यावर काही आरोप लावले गेले असतील तर अशा वेळेस मात्र त्यांना पदावरून काढण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणेच आहे. म्हणजे उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असो इतर न्यायाधीश असो त्यांना जर पदावरून काढायचं असेल तर त्यासाठी महाभियोगच चालवावा लागतो. म्हणजे लोकसभेमध्ये 100 लोकांनी सही करून प्रस्ताव मांडला असेल आणि राज्यसभेमध्ये 50 सदस्यांनी जर असा प्रस्ताव मांडलेला असेल तर अशा वेळेस त्या सभागृहामध्ये त्या संदर्भातली चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत केली जाते. मग आता आपल्याला प्रश्न येतो ही समिती किती लोकांची असेल, तर ही समिती 3 सदस्यांची असते आणि या 3 सदस्यामध्ये पहिला एक जो सदस्य असेल तो आहे सर्वोच्च न्यायालयाचा जो कोणी सरन्यायाधीश असतो तो या समितीचा त्या ठिकाणी एक सदस्य म्हणून किंवा अध्यक्ष म्हणून काम पाहतो. जो दुसरा व्यक्ती आहे तो उच्च न्यायालय जे आपल्या भारतामध्ये आहे, जे 25 उच्च न्यायालय त्यापैकी कोणत्याही एका उच्च न्यायालयाचा एखादा न्यायाधीश त्या ठिकाणी त्या समितीमध्ये कार्यरत म्हणजे समितीमध्ये घेतला जातो आणि जो तिसरा सदस्य आहे कायदे तज्ञ असलेल्या एका व्यक्तीची निवड त्या ठिकाणी केली जाते. म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, उच्च न्यायालयातल्या कोणत्याही उच्च न्यायालयातला एखादा एक सरन्यायाधीश आणि कायदे तज्ञ अशा 3 लोकांची ही समिती गठीत केली जाते आणि या समितीने त्या संबंधीची चौकशी केल्यानंतर तो अहवाल सभागृहात सादर केला जातो. मग सभागृहामध्ये त्यावर मतदान होईल आणि मतदान झाल्यानंतर जर तो अहवाल किंवा जो आलेला प्रस्ताव आहे तो बहुमताने म्हणजे 2/3 बहुमताने जर मंजूर झाला असेल तर या ठिकाणी त्या म्हणजे जजला म्हणजे त्या ठिकाणी आपण पाहतो की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असो किंवा इतर न्यायाधीश असो त्यांना आपला पदभार सोडावा लागतो. मित्रांनो, आजपर्यंत जर आपण या संदर्भात विचार केला की महाभियोग केव्हा केव्हा कोणाविरुद्ध चालले याचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की 22 एप्रिल 1949 ला म्हणजे भारतीय संविधान लागू होण्यापूर्वी 22 एप्रिल 1949 रोजी भारताचे त्यावेळचे जे गव्हर्नर जनरल होते
ते म्हणजे सी राजगोपालाचारी यांनी फेडरल कोर्टाच्या अहवालाला संमती देऊन अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शिवप्रसाद सिन्हा यांनी पदाचा दुरुपयोग केला आणि म्हणून त्यांना पदावरून काढण्यात आलेले होते. अशा प्रकारे महाभियोगाद्वारे उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना किंवा इतर न्यायाधीशांना काढण्याचा अधिकार या ठिकाणी संसदेला आहे. आपण आता वेतन या संदर्भात विचार करूया. आपण बघितलं की सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना सध्या 2,80,000 एवढं वेतन दिलं जातं आणि इतर न्यायाधीशांना 2,50,000 आहे. पण उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला म्हणजे इतर न्यायाधीशांना जे वेतन आहे सर्वोच्च न्यायालयाच्या तेच वेतन या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना म्हणजे 2,50,000 एवढं वेतन उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना मिळतं. मग आता उच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीशांना वेतन काय मिळत असेल तर ते 2,25,000 एवढं आहे. मित्रांनो, मोठ्या प्रमाणावर हे वेतन देण्याचा मागचाच उद्देश आहे की त्यांनी निपक्षपातीपणे आणि निर्भीडपणे काम करावं. याशिवाय आपण पाहिलं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जशा इतर सवलती आहेत तशाच इतर सवलती सुद्धा या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पण दिल्या जातात. मग घराची सोय असेल, आरोग्याची सोय असेल, संरक्षणाची सोय असेल, बदनामीपासून संरक्षण आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुद्धा या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयाप्रमाणेच दिल्या जातात. आता आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड झाल्यानंतर यांची बदली होते का आणि बदली होत असेल तर तो करण्याचा अधिकार कुणाला? कारण आपण पाहतो की आपल्या भारतामध्ये 25 उच्च न्यायालय आहेत. मग एका न्यायालयातला न्यायाधीश दुसऱ्या न्यायालयात जाऊ शकतो का, म्हणजे दुसऱ्या राज्यामध्ये किंवा दुसऱ्या न्यायाधीशपदी त्या ठिकाणी काम करू शकेल का? तर या बदलीचा अधिकार इथे राष्ट्रपतींना आहे. आता यांच्यावर बंधनं काय टाकली आहेत याचाही आपण विचार करूया. जसं आपण बघितलं की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सेवानिवृत्तीनंतर वकिली करता येत नाही. इथे पण बंधन आहे की जर एखाद्या उच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश किंवा इतर न्यायाधीश आपल्या पदावरून सेवानिवृत्त झाला असेल तर त्याला त्याच राज्यामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी तो सरन्यायाधीशपदी काम करणारा व्यक्ती असेल किंवा त्याने न्यायाधीशपदी काम केलेलं आहे त्या राज्यामध्ये त्याला वकिली करता येत नाही. ते राज्य सोडून इतर राज्यामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये ते वकिली करू शकतात. म्हणून लक्षात घ्या की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला वकिली करण्याचा अधिकार नाही, पण उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना वकिली करता येते. परंतु त्यासाठी बंधन टाकलेलं आहे की ज्या ठिकाणी त्यांनी उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून काम केलं आहे त्या ठिकाणी ते वकिली करू शकत नाही. झाल्यानंतर त्यांना शपथ घ्यावी लागते का? जशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ घ्यावी लागते, राष्ट्रपती त्यांना शपथ देतात की घटनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ त्यांना घ्यावी लागते, त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सुद्धा शपथ घ्यावी लागते. पण ही शपथ या ठिकाणी त्या संबंधित राज्याच्या राज्यपालांकडून त्यांना दिली जाते. हा फरक लक्षात घ्या. म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश राष्ट्रपतींसमोर शपथ घेतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक जरी राष्ट्रपतीकडून होत असेल तरी त्यांना शपथ देण्याचा अधिकार त्या संबंधित राज्यपालाला आहे. म्हणजे त्या संबंधित राज्याचे राज्यपाल त्यांना शपथ देतात. मित्रांनो, अशा प्रकारे आपण बघतो की उच्च न्यायालयाची सभासद संख्या, त्यांच्यासाठीची नेमणुकीची प्रक्रिया, नेमणूक झाल्यानंतर त्यांना नेमणूक करत असताना त्यांची पात्रता काय आहे, जर कार्यकाल संपण्यापूर्वी त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर काय प्रक्रियेतनं जावं लागतं, किंवा बेकृत्य किंवा गैरकृत्य केलं असेल तर त्यांना महाभियोग कसा चालवला जातो, त्यांना वेतन किती दिलं जातं, त्यानंतर त्यांच्यावर काय बंधनं टाकलेली आहे, ते कुणासमोर शपथ घेतात, या वेगवेगळ्या बाबींचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. निश्चितच सर्वोच्च आणि उच्च न्यायालयामध्ये जो काही फरक आहे रचनेच्या बाबतीत तो आपल्या लक्षात आला असेल अशी अपेक्षा ठेवते. आणि आपणास हा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करायला विसरू नका, तो शेअर करा, सबस्क्राईब करा.